दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। पुण्यातील गुलटेकडी परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। मध्यरात्री अज्ञात व्यक्तीकडनं गाड्यांची तोडफोड करण्यात आली। मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे। गुलटेकडी परिसरात चोरीच्या घटना सुद्धा वाढलेल्या आहेत। मध्यरात्री अज्ञात व्यक्तीकडनं गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। मार्केट यार्ड मधली ही घटना। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। राहुल, पुण्यात सातत्याने अशा प्रकारच्या घटना वाढतच चालल्यात, नेमकं काय कारण आहे? नाही, आता याच्यात एक नवी अपडेट आली की गुलटेकडी परिसरातली ही जी घटना आहे ज्याच्यामध्ये 7 वाहनांची तोडफोड केल्याचं दिसतंय, ज्याच्यामध्ये रिक्षा आहे, ज्याच्यामध्ये टेम्पो आहे, ज्याच्यामध्ये हॅचबॅक वाली कार आहे। तर याच्यात 17 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे पोलिसांनी। मार्केट यार्ड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची मानसिक स्थिती बरोबर नव्हती, तो डिप्रेशन मध्ये होता असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि मग आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती योग्य ती कारवाई आणि त्यावर मानसिक उपचार पण केले जातील। पण तू म्हणाला त्याप्रमाणे किती वेळेला आपण ह्या बातम्या रिपोर्ट केल्यात गेल्या 2 महिन्यामध्ये की अशा पद्धतीनं कधी हडपसरला, कधी कात्रजला, कधी शिवाजीनगरला, तर आज गुलटेकडीला, तर ह्या भागामध्ये गाड्यांची तोडफोड होते। खरं म्हणजे अशी तोडफोड करून केवळ मानसिक विकृती दाखवण्याच्या पलीकडे काहीच होत नाहीये। आज तर तशाच पद्धतीनं थोडंसं डिप्रेशन मध्ये असलेल्या मुलाला या घटनेप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।